नमस्कार सर. नमस्कार. हाय सई. गुलाबाने नशीब काढलंय आज. सर सगळ्यांना कळतंय सर आजूबाजूला दिवाळीचं वातावरण आहे सर. आणि विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की फटाके वाजवून प्रदूषण करण्यापेक्षा एखादा शेर वाजवून फटाकडीला खुश करण्यात जास्त मजा आहे. सर तुमच्या दोघांची माफी मागतो आणि सईसाठी एक शेर अर्ज करतो सर. गौर फरमाइएगा. मरम्मत करने आया हूँ अपने आंखों की क्योंकि लोग गलत समझ लेते हैं. मरम्मत करने आया हूँ अपने आंखों की क्योंकि लोग गलत समझ लेते हैं. मैं तो शराफत से देखता हूँ उसे और लोग मोहब्बत समझ लेते हैं. थँक्यू 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 थँक्यू. हृदयाच्या देवीला प्रेमाचा फराळ दाखवून झाल्यानंतर आता प्रोफेशनल फालतुगिरीकडे वळूया जिच्यामुळे माझं आयुष्य चकलीसारखं कुरकुरीत झालंय. सर तर मी आज अशा नराधमाची मुलाखत घ्यायला आलोय जो स्वतःला उत्सव मूर्ती समजतो सर. बघूया त्याचं विसर्जन करता येतंय काय. चला तर मग सुरुवात करूया. सर ओ सर. हॅलो सर या सर. हॅलो 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 हॅलो. हा 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 नाही 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 तिकडे वा माझं घर आहे तिकडे वा. हॅलो हा सर. हा एक मिनिट हा बोला बोला. नाही नाही मी सुखरूप आहे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हा बाहेर कडाक्याची थंडी पडली आहे. ही चिन्ह गोठण्याची आहे. ही वातावरण गोठण्याची चिन्ह आहे. काळजी घ्या. ठेवतो. हा सर हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. सावकाश सर. हा काय हे उद्ध्वस्त झालेलं अधिष्ठान बघून मला विचारावंसं वाटतंय सर. फटाके रागाने चढलेत अंगावर की नाही नाही नाही. हे मी माझा नवीन मी इव्हेंट करतो ना. ही माझ्या नवीन इव्हेंटची तयारी आहे. काय बोलते सर. पण धोकादायक आहे सर. हे काय आलं. एका हातात पंटी एका हातात चिवडा सर. गळ्यात फटाके इथे रॉकेट. समजा पंटी रोमॅन्टिक झाली आणि हलकासा वातीला स्पर्श झाला. केवढा चिवडा लागेल. म्हणजे चंद्रावर जाईपर्यंत खायला तुम्हाला केवढा चिवडा लागेल असं म्हणायचं नाही नाही नाही. प्रॉब्लेम नको. टेन्शन घेऊ नको. माझे बाबा नेहमी म्हणायचे काय सर. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गो उभी राखण करते मी रावची. म्हणजे सर नाही ते असंच म्हणायचे. तुला असंच सांगितलं काय रे. माझ्या घरात एवढ्या दिवाळीच्या सकाळी सकाळी आलेस. कोण आहेस तू. माझी पहिली अंघोळ. नाही सर भावनेच्या बरेच सांगायचे राहूनच गेले सर. माझं नाव चिन्मय सौमित्र काशीकर म्हणजे ची सौका. ची सौका म्हणजे तो फेमस मुलाखतकार. तू इथे कशाला आलास मग सांगते सर. न सोलताच आज हे कळे मला. या सदराखाली मी आज तुमची मुलाखत घ्यायला आलोय. अच्छा. न सोलताचा आज हे कळे मला. हा सर. मुलाखतीला पुढे जाण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो सर की मी उत्सव मूर्तींचा जबरदस्त फॅन आहे सर. थँक्यू थँक्यू. तर ॲज अ फॅन जमलं ना सर. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो की तुमचं नाव काय. माझं नाव सांगायला मला आवडेल. सांगा सर. माझं नाव शिमगा. काय सर. शिरीष मनोहर गावकर. शिमगा. अच्छा. लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे वळतो सर. ओके. बघा माथ्यावर बेरोजगारीचा शिक्का आणि मेंदूला बुद्धी दारिद्र्याचा शाप असं निकृष्ट दर्जाचं व्यक्तिमत्व पदरात पडलेलं असताना आपण यशाच्या शिखरावर निर्लज्जपणे चढू शकतो ही वैश्विक चेष्टा होईल अशी संकल्पना तुमच्या अविकसित मनाला केव्हा शिवली सर. मला तुमचा प्रश्न कळलेला. मला ही इव्हेंट करायची संकल्पना केव्हा सुचली. केव्हा सर. तर ती मकर संक्रांतीला सुचली. अच्छा. मकर संक्रांतीला असं काय घडलं एकदा तुम्ही सांगितलं की आम्ही विष प्यायला मोकळे सर. तर मकर संक्रांतीच्या दिवशी माझ्या आईने तिळाचे लाडू केले होते. अच्छा. आणि आई बोलली घरातल्या वाटून ये. सुंदर आई. मग आजोबा आमच्या घरात मोठे म्हणून पहिला धावत मी आजोबांकडे गेलो. तर आजोबा
असे झोपले होते. अच्छा. म्हटलं एवढ्याशा छोट्याशा लाडूसाठी आजोबांची झोपमोड कशाला करा. मी 2 फूट मागे आलो, अंदाज घेतला आणि 5 लाडू आजोबांच्या तोंडात असे उडवले. 1 2 3 4 5. 5 लाडू आजोबांच्या तोंडात गेले. अरे वा. थोड्या वेळाने अचानक गर्दी जमा झाली. लोकांनी माझ्या झोपलेल्या आजोबांना उचललं आणि घेऊन गेले. मला कळलंच नाही मकर संक्रांतीच्या दिवशी लोकांनी माझ्या आजोबांची होळी का पेटवली. सर पेटवणारच का? कारण सर त्यांच्या घशात जी तुम्ही लाडूची लगोरी लावली ती त्यांना फोडता नाही आली. मग यमाने त्यांना आउट केलं सर. म्हणजे आजोबांची आतल्यात आबादुबी झाली. आबादुबी झाली नाही, ते आबादुबीला गेले सर. कळलं का तुम्हाला. तेव्हा मला कळलं सणाच्या वेळी असं वेगळं काहीतरी केलं की तुम्ही पॉप्युलर होता. बरोबर. आणि तेव्हापासून मी इव्हेंट करण्याची शपथ घेतली. खरं आहे सर, तुम्ही शपथ घेतलीत सर. म्हणजे आजोबांच्या घशामध्ये लाडूंची पेरणी केल्यानंतर तुम्ही बैलपोळ्या सणाला नजर लावायला गेलात सर. बैलपोळा युनिक इव्हेंट होता माझा. हो. मी काय केलं, 51 बैलांची शर्यत लावली होती, लाईव्ह टेलिकास्ट. सर पण 51च का. 51 5 + 1 = 9. 5 + 1 9 आणि 9 हा शुभांक आहे. सर 5 + 1 = 9. ऐकताय ना तुम्ही. बरोबर. आर्यभट्ट माहितीये तुम्हाला. माहितीये ना, ब्रह्मास्त्र मध्ये काम केलंय तो. सर ते आलिया भट्ट. ते आलिया भट्ट सर. आर्यभट्ट कोण आहे. तुमची बेरीज ऐकून रात्री 12 वाजता तुम्हाला जो जाळू शकतो तो आर्यभट्ट सर. कळलं का सर. ते जाऊ दे सर. आर्यभट्ट तुमच्या खिचगिंतीत पण येणार नाही. तुम्ही शर्यतीबद्दल काहीतरी बोलायचं सर. तर मी शर्यतीबद्दल सांगतो. मी बैलपोळ्याच्या दिवशी 51 बैलांची शर्यत लावली होती. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट ठेवलं होतं आणि लाईव्ह टेलिकास्टसाठी मी स्वतः कॅमेरा घेऊन बैलांच्या समोर उभा राहिलो आणि शर्यत सुरू केली. 1 2 3 स्टार्ट. सर त्याच्यानंतर 2 बैलांची 4 शिंग गायब होती सर. त्या दिवसापासूनच मला बसण्याचा त्रास सुरू झाला. अरे का माहित नाही, पण ती शिंग सतत माझ्या आसपास असतात असं मला वाटतं. सर आसपासच आहेत. कधीतरी तिजोरी उघडून बघितली तर सापडते सुद्धा सर. केलं का सर. जाऊ दे सर, शिंगांमध्ये जास्त रमूया नको सर. बैलांना स्वतःच्या शरीरावरची 2 गुंठ जागा दिल्यानंतर तुम्ही यावर्षी काहीतरी आतषबाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हो, ही त्याचीच तयारी आहे. कारण यावर्षी माझा इव्हेंट फसणार नाही ह्याची मला खात्री आहे. का सर. का. कारण या वर्षीचा सर्वात यशस्वी माणूस माझ्या सोबत आहे. काय बोलतोय काय सर. आम्हाला त्याचं नाव ऐकायला आवडेल सर. मी अभिमानाने नाव सांगेन. सांगा. त्या माणसाचं नाव आहे प्रसाद ओक. या वर्षीचा यशस्वी लेखक, यशस्वी दिग्दर्शक, यशस्वी प्रोड्युसर आणि यशस्वी अभिनेता. याच्या पुढे सगळं ह्याचं. सारखं आपलं माझ्यावर शेअर करत नाही, माझ्यावर कविता करत नाही, माझं नाव घेत नाही. आज सगळीकडे ह्यांचंच नाव आहे. मी आतषबाजी म्हणजे फटाके वापरणार आहेत. सगळ्या फटाक्यांवरती ह्यांचाच फोटो आहे. प्रसादोक रॉकेट, प्रसादोक भुईचक्र, प्रसादोक सुरसुरी, प्रसादोक हजारची माळ, सगळीकडे प्रसादोक. तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय बोलताय ते. अरे बिंदास. सर सगळीकडे त्यांचंच नाव काय सर. कसं आहे, एकदा प्रसादोक नावाच्या रॉकेटची वाट पेटवली की मी वर्षभर सई तामणकर नावाचा फुलबाजा फिरवायला मोका. सर पण हे सगळं करण्याचं कारण काय सर. हे बघ, आपल्या इथे जागच्या जागेवर हिशोब होतात. गेल्या शेड्यूलला बोलले, आज हिशोब मांडला. हो सर, बरोबर सर. पण तुमचा हिशोब मांडण्याच्या नादात माझी चिल्लर का आपटताय तुम्ही. अरे मला सर या क्षणाला वाटतं तुम्ही त्यांना बोललाय सर मी इथून काढता पाय घेतो सर. मला ही मुलाखत अजून नाताळचा इव्हेंट आहे. पुन्हा दाढी लावून कोणी देणार सर. अरे 31st इव्हेंट आहे सर. करायचंच नाही मला सर. अरे एवढंच काय, समोर प्रशांत दामले सर जे बसलेले आहेत त्यांचा 12,500वा प्रयोगाचा जो इव्हेंट आहे तो मीच ऑर्गनाइज केलाय. त्यांनी तुम्हाला दिले. हो. काय ते. त्या इव्हेंटला मी काय करणार आहे माहितीये काय. त्यांनी 12,500 नाटकाचे प्रयोग केलेत. मी त्यांच्या एका नाटकाचा प्रयोग त्यांच्यासोबत 12,500 तास करणार आहे. काय बोलते काय सर. मी त्यांना फोन पण केलाय. काय बोलली ते. त्यांनी ना उचलला. मग मी त्यांना मेल पण टाकलाय. त्यावर काय बोलली ते. हाड म्हणून रिप्लाय केलाय. बरोबर आहे सर. हाडच बोलणार ते. मी 10 वर्ष काम करतोय. 13 मिनिटं परफॉर्म करताना मला वैताग येतो सर. ते का करतील सर. हा इव्हेंट चांगला होईल. नाही होणार सर. अरे होईल, ऐकून तर घे. तुम्हाला कळत नाही, तुम्ही दुश्मनी घेतली. मी ऐकणार नाही सर. मी
हा जा. सारे घ्या सारे घ्या. हे मला अजून एक दे रे. अजून एक देन. काय भंडाऱ्याचा लाडू आहे तो? पॅम्पलेट आहे. हे काय पॅम्पलेट आहेत ते? तुझ्या एवढा काय आला का? ऍडिशनल किडनी मागितली तुझ्याकडे? पॅम्पलेट तर मागितलेलं आहे, देताल? ए आवाज नीचे वरना झंझावात आ जाएगा. या, कशावर ही भांडाल का रे? थांबा रे, थांबा. माफ करा, माफ. बसा बसा. काय चाललंय इथे? ए चिकू, झालेत पॅम्पलेट वाटून? झाले वाटून झाले. आता महत्वाची गोष्ट, कशासाठी जमलेलो आहोत आपण? तर आज आपल्या गावात हे जमदाडे साहेब आलेले आहेत. हे कोण आहेत? तर हे सायबर क्राईम ब्रांचचे ऑफिसर आहेत. मोरे, काय झालं घाबरायला? ते काय ते क्राईमचं काय संबंध आहे ना? तुम्ही का घाबरताय? ते मी स्त्री पाठळ करतो ना म्हणून, बाकी काय नाही. अरे स्त्री पार्ट करणं म्हणजे काय गुन्हा आहे का मला सांगा? नाही. का उगाच लाफ्टर साठी एवढं करायचं मला सांगा. थांबा ना मोरे. मंडळीनो, या गावचा सरपंच म्हणून गुच्छ पुष्प देऊन साडेमाडे साहेबांचं आम्ही स्वागत करत आहोत. सरपंच, आज मोजून हे 2 शब्द धरलेत वेठीस. असं नका करू. साडेमाडे असं आडनाव काय? बसा सरपंच. जमदाडे नाही, पण हरकत नाही. भावना पोहोचल्या तुमच्या. चुकून बोलले असतील ते, पण खूप क्यूट दिसत आहेत. क्यूट? हा, खुले आहेत ते. मग परवा बुद्धिबळ खेळायला बॅट घेऊन आले होते. सरपंच आहेत आपले ते. नको. तरी हा. खुले. तर हे जे जमदाडे साहेब आहेत, हे सायबर क्राईम ब्रांच मध्ये ऑफिसर आहेत आणि ते आपल्याला सायबर क्राईम गुन्ह्यांची माहिती देणार आहेत. सायबर क्राईम गुन्हे काय असतात, ते कसे होतात, आपण कसं सावध राहायचं, या सगळ्याची माहिती आपल्याला ते देणार आहेत. मास्तरांनी या साहेबांका सांगा जाका आता जरा लवकर आवरा. नाही माझ्या बारक्या ताप किलो आहे ना, काका घरी जाऊ. वेगळाच टोन आहे, पण हरकत नाही. मी थोडासाच वेळ घेणार आहे. काय चालव? सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. विकू नका. धन्यवाद. हो, आनंद या गोष्टीचा आहे की सायबर क्राईम या विषयाची माहिती घेण्यासाठी तुम्ही गावातले लोक एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. कळलं? थँक्यू. सायबर नेमकं काय बरं आहे ते काय सांगणार आहो ना तुम्ही आम्हाला? सायबर कायबर असा विनोद कराल? हे बघा, सायबर क्राईम असतं ते म्हणजे जे गुन्हे इंटरनेटवर घडतात त्यांना म्हणतात सायबर क्राईम. कळलं? आज आपल्या देशात सगळ्यात जास्त गुन्हे सायबर क्राईमचे होत आहेत. समजा बुवा, आपण आपल्याकडे आता हो ठीक आहे. हे क्रेडिट कार्ड आहे. दाखवा. हे बघा, हे क्रेडिट. अरे भारी आहे. अरे काय वास येणार? अरे काय चालू आहे? मस्त आहे. काय करताय? अरे ते त्यांचं अरे बावळट आहात का रे तुम्ही? बावळट आहात. हे बघा, हे क्रेडिट कार्ड म्हणजे गुन्हा नाही आहे. हे बाळगणं गुन्हा नाही आहे. हे बघा, बऱ्याचदा काय होतं की फोन येतात की आम्ही बँकेतून बोलतोय, तुमचं कार्ड ब्लॉक झालंय, तुमच्या कार्डचं व्हेरिफिकेशन करायचंय म्हणून ते तुमच्या कार्डवरचा हा नंबर मागतात. हे बघा, हा नंबर द्यायचा नाही. आणि CVV नंबरही मागतात. 3 आकडी जो नंबर असतात ना, तो तर अजिबात द्यायचा नाही. खरं तर तुम्हाला असे कॉल्स वगैरे आले असतील क्रेडिट कार्ड साठी. आले असतील? क्रेडिट कार्ड नाहीये तुमच्याकडे? तर माझ्याकडे असलं आहे काहीतरी. बघू काय. अरे तो काय बॉम्ब आहे? क्रेडिट कार्ड आहे साधं. सर हा देता नाही असं देशील? हा हे वा. अरे याच्यावरचे नंबर कुठे आहेत? पण नंबर आता वापरलं एवढं म्हणल्यावर झिजलं नंबर ती. हे एवढं स्वाईप केलं की नंबर झिजले? मग काय ती काय झालं, ऊस स्टारवरून आला ना यावर्षी. बर, पैसे लय आलं होतं, बँकेत टाकाय गेलो. ते बियाण्याने काहीतरी फॉर्म बिम भरून घेतला आणि हे दिलं. म्हणली वापरायचा उपयोग होतो म्हणून.
पण हे नंबर कसे झिजले? खूप स्वाईप केलंय का? नाही त्याचं काय माहिती नाही मग? पण ऊस तोडा हीच वापरतोय मी. ऊस तोडायला क्रेडिट कार्ड? म्हणजे काय दोन नाही. धार बघा कसली धार आहे तुम्हाला सांगतो. हुईंग केलं की डोळा उडतोय ऊसाचा. हुईंग करायचं सोलाय बी लागत नाही. हुईंग खायचा ऊस. लय भारी आहे होती. तुम्हाला सांगतो काय मागच्या महिन्यात घराचं काम काढलं होतं. बर कामगार झालं नाही ती हो. तुम्हाला सांगतो भीतीवरची सगळी लांबी ह्यानं भरली मी. कार्डने लांबी लय भारी आहे हो, लय कामाचं असतं ही. खरंच तर मटण खाल्लं की नाही गावा दातात अडकतंय की नाही. हो अडकत किती वेळात अडकू दे की नुसतं फिरवायचं स्विंग बाहेर. काय कोण लोक आहेत रे माझ्या गावात? नाही रे बाबांनो, हे नाहीये कार्डाचं काम. नाही मी माफ करा, मला सांगतो. सांग. हे बघ विचित्र उपयोग सांगितले तू, पण तसं काही करायचं नाही. हे बघा काय जेव्हा असे फोन येतात की तुमचा CVV नंबर द्या, तर तो द्यायचा नाही. आणि बऱ्याचदा मेसेज येतात की आम्ही तुम्हाला लोन देतोय, ही अशी स्कीम आहेत. तर ते जे मेसेजेस येतात त्यांना इग्नोर करायचं. काय करायचं? इग्नोर काय? दुर्लक्षित करायचा. वा वा वा, यांना इंग्लिश कळतं. येस आय थिंक not anything fertilizer movement for credit card. Swipe is card, nothing for fertilizer. I shall always having to parasite vegetable. And village is a very important in the swipe of the card, not anything fertilizer. थांबा मोरे. Good thing. त्यांना कळू दे. मोरे I don't know थांबा. anything. नको मोरे. आणखीन एकदा महामारी येईल. नको थांबा. साहेबांनू फोन आल्यावर इग्नोर करायचा म्हणजे काय करूच आहे? म्हणजे काय, असे जे फोन येतात ते खोटे फोन असतात. बँक असे फोन करत नाहीत, असे मेसेजही पाठवत नाहीत. असे मेसेजेस आले तर ते डिलीट करायचे. कळलं ना? पण समजा एका वासाड्यानं चुकून रात्री अपरात्री वाचलान तर काय प्रॉब्लेम होईल? नाही मेसेज वाचला तर काही प्रॉब्लेम नाही. पण त्या लिंक आहेत ना, लिंक त्याच्यावर क्लिक करायचं नाही. बऱ्याचदा काय होतं की असे मेसेजेस येतात की तुम्हाला 2 लाखाची लॉटरी लागली. आपल्याला असाच आनंद होतो. पण काय करतात ते, तुमच्या अकाउंट मध्ये आता पैसे ट्रान्सफर करायचे म्हणून तुमची सगळी माहिती घेतात ते. तुमच्या कार्डचा नंबर, CVV नंबर, आनंदाच्या भरात तुम्ही तो देता आणि मग तुमचं अकाउंट ते ऑपरेट करतात. ते ऑपरेट करतात. पण OTP येतो तुमच्या मोबाईल नंबरवर, कारण मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर असतो ना. तर तो OTP द्यायचा नाही. OTP हो अरे याचं काय, घ्या. OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड. वन टाइम पासवर्ड. तो द्यायचा नाही, कारण त्याच्याने आपली पर्सनल इन्फॉर्मेशन समोरच्या पर्यंत जाते. कळतंय का? पर्सनल म्हणजे सगळं कळतोय. हो सगळं कळतं. म्हणजे कुठल्या रंगाची आहे ती बी कळतोय. म्हणजे कुठल्या रंगाची सायकल आहे त्याच्यावर मी किती पोरींच्या मागे जातोय, कोणाला प्रपोज आणतोय, सगळं कळतोय. अरे मालामाल विकलीचा राजपाल असा भांग पाडलाय. हे बघ पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे ती नाही रे, आपल्या कार्डवरची इन्फॉर्मेशन, नंबर, CVV नंबर, ते सगळं जातं. त्याच्याने बँक अकाउंट रिकामा होऊ शकतं आपलं. पण साहेब ह्याच्यावर काहीतरी उपाय असेल. सावध राहणं हा उपाय आहे. सावध राहणं. लिंक्सवर क्लिक करायचे नाही. बँकेतून फोन आला असा, बँकेतला फोन कुठे येतात? बँकवाले डायरेक्ट वाडीत घुसतात. बँकवाले आले रे आले की सगळे वाडीतले लपायला जातात जिकडे. मागल्या टायमाला हा लपाय गेला आणि विहिरीत पडला पाम्या. 4 दिवसांनी तोरस करायच्या कलशीत सापडला. माझ्यावर कधी आला ते बँकवाला जेव्हा झाडावर चढलं आणि अजगरान गटली धरला ते सांगू काय? मास्तर मला एक कळलं नाही की बँकवाले आले की हे पळतात का आणि लपतात का? कर्ज घेतलेत सगळ्यांनी. बँक म्हणजे कर्ज काढण्यासाठी केलेली सुविधा, इतकंच माहितीये त्यांना. हे बघा, कर्जावरून आठवलं का, आजकाल बरेच मोबाईलवर इल्लीगल ऍप्स असतात. ते तुम्हाला इन्स्टंट लोन देतात आणि काही कागदपत्र घेत नाहीत. जाम भारी, मग चांगलंच आहे ना. आपल्याला तेच वाटतं, आपण 2000, 5000, 7000 घेतो, नंतर काही दिवसांनी ते भरमसाठ व्याज मागतात. होय काय? भरमसाठ व्याज मागतात आणि मग आपल्याला हरॅस करतात. आपल्याला वाटतं की आपण तर कागदपत्र दिलेले नाहीत काही, पण आपण मोबाईलची इन्फॉर्मेशन दिलेली असते, आपला डाटा असतो त्यांच्याकडे. मग आपले फोटो, आपल्या नातेवाईकांचे फोटो ते मॉर्फ करतात, म्हणजे एडिट करतात. आणि ते एडिट करून, म्हणजे आपले फोटो विवस्त्र करून एखाद्या सोशल मीडियावर, आनंदाची गोष्ट आहे ही, विवस्त्र झालेले फोटो सोशल मीडियावर टाकले गेले, आनंदाची गोष्ट नाहीये. आयुष्यातून उठतात लोक, खाली आहे ना भयंकर असे मजकूर टाकतात, घाणेरडे अश्लील मजकूर. हा रागू नका वेलदोडे साहेब. यांच्या ज्वानीचा मसाला एकदा कुटा. कुठले वेलदोडे?
ऐका ऐका सरपंच माझा ऐका काय एकाच दिवस ग्रंथालयात भाड्याने तरी राहायला जावं. शब्द पडू द्या तुमच्या कानावर. वेल बोला मास्तर मास्तर ऐका ऐका मी सांगितलेलं तुमच्या डोक्यावरून जात आहे. नाही डोक्यावरून जात डोक्यावरून. समजावून सांगा ना काय आपण आता प्रात्यक्षिक करू. जे फ्रॉड कॉलर्स आहेत तो रोल मी प्ले करतो आणि तुमच्यापैकी कोणीतरी एक तो माहिती देणारा जो असतो ना तो रोल प्ले करा. आता लगेच हॅलो कोणीतरी म्हणा. हॅलो हॅलो मैं करिश्मा बात कर रही हूँ. माझ्या नाही आताच नाही त्याच्यामध्ये नाजागत नको. नाजागत असेल तर समोरचा फोन हॅलो हॅलो करील. मोरे थांबा त्यांना बोलू द्या. करा साहेब. हॅलो 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 गांडलाय माझ्या हॅलो आलाय जवळ जवळ अर्धा 60 झालाय. मैं करिश्मा बात कर रही हूँ. हाय करिश्मा, बाजू में करीना है क्या? और सलीम कैसा है? तैमूर शाले को गया क्या? और क्या? कानाखाली मारू तुझ्या. वर्ग मैत्रीण आहे तुझी. ते बाईच्या आवाजात बोलतात, तू का बाईच्या आवाजात बोललास? मला वाटलं कानाखाली मारीन. काय सांगतात ते ऐका रे. अरे लक्षात घ्या. बरे हो हा एक वॉचमन ठेवलाय सारखा सॅल्यूट करतोय बोलू देत नाहीये मला. ऐका ऐका मी काहीतरी सांगतोय ना तू. हो पोरात ताप इलो जाऊ काय ना बऱ्याचदा मुलंच आहेत ना मुलीच्या आवाजात बोलत असतात. हो आनंदाची गोष्ट नाहीये रे ही. काही मुली असतात त्यांच्या ग्रुप मधल्या त्याही बोलतात गोड गोड बोलून जाळ्यात फसवतात. मुली असतात तरी किती त्याच्या. थांबा ना कसले प्रश्न विचारताय. थांबा ना जरा महत्वाची माहिती देतायत. तुम्हाला ब्लॅकमेल करतात नंतर. बापरे. आणि आजकाल आहेत ना फिन्स्टा ॲपवर किंवा फेसबुक ॲप आहे त्याचं जे मेसेंजर आहेत त्याच्यावर तुम्हाला अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल येतात. व्हिडिओ कॉल येतात. तो कॉल जर आपण उचलला तर समोर विवस्त्र तरुणी असते. आपण अचंबित होतो हे असे असे आणि ती स्क्रीनशॉट काढून घेते आपला आणि नंतर तो स्क्रीनशॉट व्हायरल करेल अशी धमकी देते. पैसे उकळते आपल्याकडून. कळते का काय पण साहेब अनु हा दुसरा कॉल नेमका येतो तरी कधी. नका ना चिपळूणचे इम्रान हाशमी. थांबा ना. का तुम्हाला मुलींची माहिती थांबा ना रे. अरे काय चालू आहे. मला माफ करा तुम्ही सांगा. काय सांगू मी आता सगळं तर सांगितलंय यांना. सोप्या भाषेत सांगा काहीतरी. अरे सोप्या भाषेत सांगून तुम्हाला कळतंय का काही. नाही इतकंच सांगा की कोणाला माहिती द्यायची नाही, कुणाचे निनावी फोन सुचलायचे नाही. पण मास्तरांनू बापरे हे बघ या आवाजामुळे तुला 4 स्किट वाक्य नव्हतं. तसं नाही माका काय म्हणूचा म्हणजे हॅन्डसम आणि देखणो पोराने कॉल केला तर काय करतलस. मरळतो या आवाजाने. मुळात तुम्हाला कुणीही फोन केला तरी तो फोन उचलायचा नाही आणि जरी उचलला तरी आपली माहिती द्यायची नाही. तसं नाही ना मास्तरांनू. त्याने माका बाबू सोना करून शपथ घातल्यात तर माका माहिती देऊक लागतली ना. ए दग्गा फुटलेल्या आवाजात बोलणारी पोरगी अशी शपथ मनावर नाही घ्यायची. नाही नाही साहेबांनी शपथ मनावर घ्यायची लागते. शब्दामुळे कोणतरी 1-2 मेला बिला केवढाक पडत. देखणो माणूस जातलो माझ्यामुळे माका नाही आवडतात. काय सांगतो यांना कळत नाही काही. कुठून धरून आणलेत नमुने सगळे. शांत चिडू नका. काय चिडू नको. मी सांगतो यांना हे करायचं नाही तेच करायचं म्हणतायत. हे बघा नीट लक्ष द्या आता आणि मी सांगतो तसंच करा. बघा असे कॉल आले आम्ही बँकेतून बोलतोय नंबर द्या CVV नंबर द्या कार्डचा नंबर द्यायचा नाही. चुकून माती खाल्ली तो दिला तर जो OTP असतो तो द्यायचा नाही. काय द्यायचा नाही. DOP द्यायचा नाही रे. POP द्यायचा नाही रे. सटवी द्यायची नाही. अरे नाही. MNOP द्यायचं नाही. काकवी. अरे नाही. JCB. अरे कोण आहे. थांबा मला कळलेलं आहे काय द्यायचं नाही. मोबाईल वर केतकी आली तर कोणाला द्यायची नाही. तुझ्या बापाने दिली होती केतकी अशी. केतकी आणि OTP जवळ तरी आहे का. अरे फालतूपणा करताय मुद्दाम करतोय का. मला माफ करा. अरे काय माफ करा. एक तर ना सगळेच्या सगळे बिंडोके आहेत. अरे यांच्यासोबत कोण फ्रॉड करेल हे. अरे मारेन हे स्वतः फ्रॉड दिसते. खड्ड्यात जा तुम्ही. नाही काय करायचं ते करा. मरा. हा एक तर सरपंच निवडलाय तुम्ही.
सध्या चर्चेत असणाऱ्या सिंगिंग शो मध्ये ज्याचं नाव आहे गा रे गा गा रे गा गान बबगा, co-powered by प्रसादोक पार्टी अँड इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. आश्वासनं देण्यासाठी असतात, पूर्ण करण्यासाठी नाही. आणि सई ताम्हणकर यांचे बच्चू ड्रायव्हिंग स्कूल. जपून जपून जा रे, पुढे माकड आहे चावेल. आणि गेस 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 आजचे परीक्षक कोण आहे बरं? कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिचा डान्स बघून अरे ही तर तेच करते रे असं वाटून सुद्धा तिला आणि तिचा डान्स बघत राहावासा वाटतो अशी लाघवी. लंडन रिटर्न कवी मनाची, हो कवी मनाची प्राजक्ता माळी. थँक्यू. आणि आपले दुसरे परीक्षक आहे दिग्गज अभिनेते. 12,500 प्रयोगातून प्रेक्षकांना गुदगुल्या न करता मनमुराद हसवणारे मराठी रंगभूमीचे नटसम्राट प्रशांत दामले सर. वेलकम सर. नमस्कार. स्वागत आहे सर तुमचं. स्वागत आहे प्राजू. धन्यवाद. तर प्रशांत सर, आपला हा गा रे गा गान बबगा हा कार्यक्रम मनोरंजक टप्प्यावर आलेला आहे. अगदीच. तर म्हणजे तुम्ही आणि प्राजक्ता मॅमने 3,500 स्पर्धकातून अंतिम 14 स्पर्धक निवडलेले आहेत. तर गा रे गा गान बबगा चा इथपर्यंतचा प्रवास कसा होता सर? खरं सांगू का की गा रे गा गोव्यातच जाऊन बसा हा जो कार्यक्रम आहे ते हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय छान आहे बरं का. म्हणजे तुम्हाला सांगू का 13 शहरातून 3,500 गायकांना ऐकून माझ्या कानाचे जे सुख झाली ना आणि त्यातून आम्ही 14 स्पर्धक 14,500 स्पर्धक आम्ही शोधून काढले. बरोबर की नाही? वा दादा वा. अरे हो की नाही सांग ना. आणि हा अंतिम स्पर्धेसाठी आता आपल्याला फक्त 15 स्पर्धक हवे होते. 14 निवडलेत. आता मुंबईतून फक्त एकच स्पर्धक हवाय. हो. आणि हा जो कार्यक्रम आहे जो गा रे गा गाढवावर बसून जा ऐक ना हे ज्याने नाव ठेवले ना त्याचा मला पत्ता दे. त्याच्या गावात जातो आणि गाढवावरून त्याची धिंडच काढतो. हाच विनोद अपेक्षित होता सर. वा सर अगदी विनोदी स्वभावाचे. हो अगदी. तुझाही पत्ता देऊन ठेव मला. तेच गाढव तुझ्याही गावात फिरवतो. तर ठीक आहे. हा जो कार्यक्रम आहे तो इतका रोमांचक आहे अगदीच. म्हणजे कान तृप्तच झाले. असा काटाच आलाय अंगावर. हो कमाल. आता फक्त एक स्पर्धक निवडायचा आहे मुंबईतला. आणि हा स्पर्धक 14 स्पर्धकांना मात देतो का नाही देतो ही आम्हाला उत्सुकता आहे. बरोबर की नाही? हो की नाही सांग ना थोडक्यात. अगदीच. आणि तो 15वा स्पर्धक मुंबईतच भेटणार आहे आपल्याला. तुम्हाला विनंती करते की तुम्ही दोघांनी स्थानापन्न व्हा. या पाणी देऊ का तुम्हाला? सॉरी सर प्लीज. ठीक आहे. ते उत्साहाच्या वरात. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि बोलवूया आपल्या पहिल्या स्पर्धकाला. दहिसरचा कुलभूषण खरबंदा, चौघुल्यांचा समीरदा. काय नाही
सर पाय पडतोय सर पाय पडतोय सर का हा का नाही सर हे रिस्पेक्ट म्हणून पाय पडतोय सर भाऊ, स्वतःच्या बाई इथं काय आहे? नाही सर तुम्ही मोठे आहात सर हा, रिस्पेक्ट हा, हा, ठीक आहे ठीक आहे. राहू दे राहू दे राहू दे राहू दे धन्यवाद. या वेलकम वेलकम वेलकम. स्वागत आहे समीर लालगोटे स्वागत आहे. लाळघोटे नाही सर समीर चौगुले नाव आहे लाळघोटे नाही. हा अरे म्हणजे स्वभावाचं वैशिष्ट्य लिहिले काय नावात तुमच्या? नाही समीर चौगुले नाव आहे माझं लाळघोटे नाही. नाही असंच आहे समीर चौगुलेच लिहिलंय पहा. मला कळतंय का मी गंमत करतोय त्याची. गंमत करताय सर. सरांचा स्वभावच विनोदी आहे. तुझा पत्ता दे. हा काय किती वर्ष चालले ते धंदे? किती वर्ष झाले? कुठले धंदे सर? धंदे म्हणजे हे गाणं किती वर्ष? हा सर अनेक वर्ष प्रयत्न चाललेत माझे गाण्याचे अनेक वर्ष चाललेत. अरे अरे वा. हो सर हो. नाही मग आता मला एक अशी उत्सुकता आहे म्हणजे असं विचारावं असं वाटतं तुम्हाला की हे गोरे गोरे गाले पे काला काला चष्मा हे जे काय आमचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमात आले कार्यक्रम हा कार्यक्रमात नाही आलो मी. हे वेगळं काहीतरी नाव घेतलं तुम्ही. एक मिनिट हाच आपला कार्यक्रम आहे. नाही सर नाव वेगळं घेतलं तुम्ही. एक मिनिट हे बघा इथे तुम्हाला इथे परवानगी नाही नावं चेंज करायची. नाही हेच नाव आहे. अरे पण मी नाहीच गेले ना तुम्ही ते नाव बदलायला का गाणं गायला आलेला? अरे सर काय होते नाव चुकतंय तुमचं सर. अरे तुमचं चुकतंय नाव. हा तू 3-4 वेळा चुकला तुम्ही सर. काय मी म्हणलं आपलं जाऊ द्या चला पुढे जाऊया पिकअप मध्ये काढू. पिकअपच्या नादात सर 150चा खोट्टा लागल म्हणजे. सॉरी म्हणजे 12,500 रुपयाला मी लक्षात ठेवायचं प्रयत्न केलं राहतच नाही लक्षात. यार टेन्शन घेऊ नका सर. सोपं नाव मी एकदा सांग. एकदम सोपं आहे सर. गारे 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 गा गारे गा गार 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 गा लगा नाडगे हाणले पाहिजे बेने सर. ते कसं आहे तुम्ही सांग मला काय कोणतरी सांगितलं परत एकदा. हा सांग काय सर. गा रे गा ना बाबा गा. म्हटलं सर कठीण नाव आहे सर. मला एक कळत नाही डिरेक्शन डिपार्टमेंटला हे नाव बोलता येत नाही मग आम्ही म्हणावं असं तुमचं का आग्रह आहे? अरे साधं नाव ठेवा ना गा किंवा मग घ्या की थोडक्यात आठवा ना बरोबर की नाही? करायचं का सुरू करायचं का मग काय इथे काय करायचं कशासाठी आलोय? अरे पटपट शूटिंग करा पुढे जायचंय खूप वेळा. चालते सर करूया सुरू. मागास मिळाले सर इथनं पुढे जाऊया आता. चालते चला रेडी चला चला रोल कॅमेरा रेडी ऍक्शन. हा मग काय कसं वाटतं इथे आल्यानंतर? छान वाटतंय म्हणजे तसं थोडंसं दडपण आहे पुढच्या एक लक्षात ठेवायचं दडपण आलं ना की 12,500 वेळा देवाचं नाव घ्यायचं आणि घुसायचं. खरंच होतं असं? थांब ना जरा. सर मला गाणं काय गाणार तुम्ही? झालं एवढं? अरे काय करताय? अरे वाजव ना तुला नुसतं बस. अरे वाजव नाही सर. अरे नाही हे कसं गाणं असेल सर? आहे पुढे आहे गाणं. मी जस्ट घसा साफ केला. अच्छा मला वाटलं झालं गाणं. नाही सर मी घसा साफ केला. सुरू करा. आज रफी साहेबांचा वाढदिवस आहे. ह्याला काय अर्थ? याला चालच नाही. तू काय करतोय? हे गाणंच. अरे गाणंच नाहीये. तुला काय करतो तू? वाजव. अरे हे गाणंच नाहीये ना. अरे मी गाणं म्हटलं का आता? नाही तुम्ही चिडू नका. अरे चिडायचा प्रश्न नाहीये. मी तीन माझा पण कॉन्फिडन्स लूज होतो ना. मिनिट द्या सर. मला तुझं काय कळतच नाही. अरे ऐका चूक नाहीये. असं गाणं असेल का? आज रफी साहेबांचा असं गाणं असेल? गाण्याच्या आधीचं इंट्रोडक्शन आहे सर. अच्छा प्रास्ताविक आहे. येस सर. हे बघा एक तर मला कळत नाही तुम्ही गाणं कधी सुरू करणार आहे. ते काम करा गाणं सुरू करायचे तर काहीतरी हातवारा करा असं काहीतरी हातवारा करा. ठीक आहे गाणं आम्हाला कळलं की ह्याच्या पुढे आपल्याला मार्क द्यायचे. हो असा हात करेन. हा तर सर मी आता हे करतोय आधी इंट्रोडक्शन देतोय मग मी गाणं सुरू करेन. तर रफी साहेबांचा आज वाढदिवस आहे. असं नाही हा सहज घेतला हात चुकून घेतला. अरे चुकला असा सहज हात गेला. नाही गाणं नव्हतं सुरू. बसा प्लीज बसा. आज रफी साहेबांचा वाढदिवस आहे तर मला त्यांचं एक गाणं 14वीं का चांद हो हे खूप आवडतं तर ते मी गाणार आहे. का?
का ह्याचं काय उत्तर द्यायचं? नाही सर, मी स्पर्धक आहे ना, तुम्ही ते जज आहात ना. ते आपण नाही का हे गाणं बाबा कार्यक्रम आहे ना मुळा. गा प्रशांत गा. प्रशांत तुम्ही सर, प्रशांत तुम्ही. मी समीर आहे. अरे ह्याला नाव पण माहित नाही यार. सर प्रशांत ना तुम्ही. अरे समीर. हा समीर चला गा चला. रफीदानचं मी गाणं म्हणणार आहे. हे चौदवी का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. चौदवी का चांद हो. क्या बात है समीर हो, क्या बात है. जुल्फे है जैसे कांधों पे बादल झुके हुए, आंखें है जैसे महक प्याले भरे हुए, मस्ती है जिसके प्यार की तुम वो शराब हो. अरे यार कमाल क्या बात है यार. कमाल किती कसलं काय गायलाच आहे तू. अरे बढिया यार. कमाल गायलाच यार. थँक्यू. काय तू होता कुठे? मला तू गातोस कुठून? अरे तू कुठून गातोस? सर मी इथून गातो ना सर. काय गळा आहे दाबला तरी. तुझा गळा कसला गोड आहे, कल्पना आहे का तुला? थँक्यू सर. मला हा गळा हवा. अरे गळावा असं नाही गळा देऊ शकत. कमाल का तो आहे की नाही? सर तुला सांगतो, ठरलं माझं. सर काय? पुढच्या नाटकात माझ्या नाटकासाठी तूच गाणं गाणार. हे ठरलं. कमाल गायला पण कमाल गायला. हो. प्राजूला विचारूया कसं वाटलं. मला तर फारच आवडलं गाणं आणि मला वाटतं की 15 स्पर्धक मिळालाय आपल्याला. आपण त्यांना सिल्वर स्टार देऊया. या बर बघा हो. क्या बात है. कुठे चालला? नाही कुठे नाही, इथेच क्या बात आहे. पडशील हळू सावकाश. खुश झालंय. छान गायलंय. चौगुलेजी बेस्ट 15 मध्ये सिलेक्शन झालंय तुमचं. थँक्यू. क्या बात आहे. अभिनंदन. आणि परीक्षकांनाही खूप आवडलेला आहात तुम्ही. एक विचारायचं होतं, कुणी आलंय का सोबत? हो म्हणजे माझी बायको आणि माझा मेवणा आलेला आहे. क्या बात आहे. त्यांना बोलवूयात सर. बोला. वेलकम करूयात समीर चौगुलेची बायको आणि त्यांचा मेवणा. मला कर ना, काँग्रेस कर ना मला. वा. प्रशांत सर. काय होतं? सॉरी पण तुम्हाला प्रत्यक्ष उघड्या डोळ्यांनी बघणं म्हणजे सर. नाही पण खरं सांगू का, डोळे उघडे असले तरच दिसतं बरं काय. आता डोळे बंद करा. मी दिसतोय? नाही सर. आता डोळे उघडा. मी दिसतोय? नाही सर. मी लपलोय ना. मी कसं मला तुझा पत्ता दे बर का. हे जज आहेत ना कुठली विनोद. एक मिनिट. हा तुम्ही दोघे असा एकदम असा एकत्र असा. नाही तुमच्या या हसण्यातच सूर असे दडलेले आहेत. म्हणजे तुम्ही दोघे गाता की काय? गाता? नाही
हे, चल मागे. तुम्ही गाता थोडंसं नाही सर, गा किंवा थोडंसं गा ना. नाही सर तुमच्या समोर. अरे सर तुम्ही गा गा गा. अरे सर घरातल्या घरात गातात असं काही नाही. मी जातो सर. दादा वहिनी सर म्हणताय तर प्लीज हा 4 ओळी गा ना, त्यात काय आहे? तयारी नाहीये ऍक्च्युली. अरे तयारी काय, तयारीला किती वेळ लागतो. हा केली की अरे हे बघा ना. थँक्यू सर. अरे गायला डायरेक्ट डायरेक्ट फायनल मध्ये पोहोचलेले. चला चला सर काय करताय? ही सवयच आहे वाटतं घरांची. या स्टेजवर गायचं. हळूहळू जरा कंट्रोल कर. नीट राहा आता, कळलं ना. एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या दोघांसाठी. सुरू करा. हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे, प्रेमात रंग भरताना दुनियेस का करावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे. मोहनिया ऐसी जाऊ नको, मजला पाहू नको. तारे अमोल प्रीतीचे अधराधुनी यावे. हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे. किती सुंदर गायलं. बापरे. मग कळलंच नाही आम्ही कुठे आहोत. अरे बापरे, अनपेक्षित. काय आवाज आहे यार. नाही मला असं वाटतं की आपण यांना काहीतरी गिफ्ट द्यायलाच पाहिजे. तुम्ही सांगा तुम्हाला आमच्याकडून काय गिफ्ट हवंय. हळूहळू कंट्रोल. बोला सर, आमची एक छोटीशी रिक्वेस्ट होती. सर तुम्ही आमच्यासाठी 4 ओळी गा ना सर प्लीज. गिफ्ट प्लीज आता एवढी रिक्वेस्ट सगळ्यांना ऐकायचे आहेत की नाही? प्लीज या सर. प्लीज वेलकम. काय गायलात सर तुम्ही सर? हळूहळू काय गायलात सर? सर अरे अरे सोड माझं गाणं, तू काय गायलायस. कमाल. काय आवाजात तुझा जो दर्द आहे ना. हा कुठून गातो, कुठे मारायचं कुठे इथे. अरे कुठून गातोस कुठून. काय काय नरड आहे यार तुझा. कमाल कमाल गातो. काय हसतोय, रडतोय, खिंकळतोय. अरे बाप रे, चक्क बुबुळातून पाणी येते. बुबुळातून डोळे म्हणतात त्याला. बुबुळातून कसं पाणी. बुबुळ कुठे असतं. अरे डोळ्यात असतं. अरे पण हा काय सर हे राहिलंय ना माझं सेलिब्रेशन. हे थांब रे बाबा. हे राहील सर. थँक्यू सर. थँक्यू सर. कशासाठी कशासाठी. आयुष्यात माझं एवढं कौतुक कोणीच नाही केलं सर. तुला लाज वाटत नाही. एवढा आजोबा झालास तरी साधं कौतुक. अरे आजोबा नाही आहो, मेवणा आहे. आजोबा कुठून आणलात. मेवणा आहे तो माझा. मेवणा कळत नाही का. मुद्दामून करतात का ते. अख्खं बचपन सर, माझं अख्खं बचपन माझं गरिबीत गेलं. बचपन म्हणजे बालपण बरं का ग. नाही सर, श्रीमंतांचं असतं ते बालपण, गरिबांचं असतं ते बचपन. थुकतो या वाक्यावर, थुकतो तुझ्या वाक्यावर. खोटा बोलतोय सर, खोटा बोलतोय सर. याच्या बापाने त्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टाकला होता. 6 वर्ष फेल झाला, लात मारून हाकललंय. हा खोटा नाही यार, हा खोटं बोलतोय. हे खोटं बोलताय सर. माझ्या आई बाबांनी खूप खूप हाल सहन केलेत सर. माझे बाबा हातगाडी ओढायचे, आई ब्लाऊज शिवायची, आणि ताईला गाता यावं म्हणून मी लेडीज डब्यात कंगवे विकायचो सर. तू लेडीज डब्यात काय रस्त्यावर विकायचे कंगवे. नाही सर, लेडीज डब्यात बायका पटापट घेतात ना कंगवे, म्हणून लेडीज डब्यात. हो का रे. हो. अरे मला कशाला विचारता. मी लेडीज डब्याला फिरतो, मला कशाला विचार. अरे चिडचिड करू नका ना. अरे चिडचिडचा प्रश्न. तो किती खोट ओव्हर ऍक्टिंग. चूक झाली. मी चुकून विचारलं. आहे ते सांभाळताना तुझी नाकी नऊ येत. सर एक सांगू का सर. सांग ना सांग. सर मला किडनी आहे सर. मग आम्हाला काय पोळ आहे. मगाचं पोळ आहे. अरे नाही सर, मला एकच किडनी आहे. अरे मग तुला गाताना श्वास कसा काय पुरतो. फुफ्फुसा 2 आहेत त्याला. फुफ्फुसातून श्वास येतो. किडनीतून कसा श्वास येतो. कुठून आणलं हे जग म्हणून. कोणी आणलं. कंट्रोल करा. पचकन खिट्टी उडेल. हा तसं नाही. माझ्या भावाचं कौतुक. अरे भावाचं कौतुक नाही. हे कोण आहे. कशा. शांत बसा. थँक्यू सर. थँक्यू.
एक किडनी असलेल्या माणसाला तुम्ही त्यांनी हात ठेवलाय माझ्या नको रे अरे कटला रोड आहे, मी तुझा रूढी आहे. किती छान आवाज मला, म्हणजे गेल्या 10 वर्षात मी असा आवाज ऐकलाच नव्हता. ठरलं काय ठरलं, दिस इज फायनल. पुढच्या नाटकात तू माझं गाणं गाणार. मला सांगितलं ना आता इथे. बस ठरलं, हे ठरलं आता हा गाणं. अरे तू इथं काय करतो? इधर क्या कर रहा है? जाना गाड़ी में बैठना. अरे लगाने का नहीं. ड्राइवर का हमको नहीं है ड्राइवर. अरे वो मिंट किया ना वो है हम. अरे इधर उधर क्या ऐसा वाकडा तिकडा? अरे ड्रायव्हर मला एक सांगा, या शोला कोण डायरेक्टर आहे का? असं हवेवर सोडलेत सगळे? सगळे वाऱ्यावर सुटलेत का? अरे कुठली डायरेक्टर आहे का नाही? डिरेक्टर सर आलो सर. येस काय झालं सर? ऐक, मी इथे तुला महत्वाच्या कामासाठी बोलवलं आहे बरं का. आम्ही असा डिसिजन घेतलेला आहे की आपला जो 15वा स्पर्धक आहे तो आम्ही फायनल केलेला आहे. आणि 15वा स्पर्धक आहे हा. सर हे इथे मला लावू ना, स्टार मला मिळालंय मगाशी. आपण ते शूट पण केलं सर. नाही आपण आता बदलूया. बरं बघा. अरे हे सगळं सोपं आहे. हा कसं आहे माहिती का, हा गातो छान. नाही ऍक्च्युली ह्या गातात छान, त्यांचा आवाज छान आहे, ते दिसतात पण छान. हा गातो छान. ह्याच्याकडे एकच किडनी आहे, म्हणजे आपल्याकडे स्टोरी आहे. ह्याच्याकडे काय आहे? काहीच नाहीये. सर माझ्या पण डोक्यात ती चालू होतं सर मग. हो ना, स्टोरी पाहिजे. सर कसं आहे, गाण्याचा शो असला तरी गाणं महत्वाचं नाही सर. गाणं महत्वाचं नाही, स्टोरी पाहिजे. एपिसोडला TRP आला पाहिजे. असं चालतंय सर. थँक्यू सर. अरे माझा स्टार दे. हॅलो अरे काय हॅलो फॅन्ड्री मी फॅन्ड्री दिसतो तुला? एवढा भयानक चेहरा घेऊन जन्माला कसे काय आलात? एक्सक्यूज मी, फालतूगिरी करू नका. माझा चेहरा बघून तुम्ही गाडी चालवणार आहे? काय पाहिजे? नाशिकला जाणार आहे मी. नाशिकला जायचं म्हणा. नाशिकला जायचंय? नाशिकला. मग काय बचारे, ही गाडी बुक केली नाशिक साठी ना? तुझ्या मारी टोपी तुझ्या. आई वडिलांना विचारून आलास? लहान मुलांनी घराबाहेर पडण्याची ही वेळ आहे? ए येऱ्या, आय एम द सेलिब्रिटी. तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, मेंढा फेम अरुण कदम. अरुण कदम. सॉरी साहेब, मी आत्ता ओळखलं तुम्हाला. आता ओळखलं? तुला कोण वाटलं? साहेब तुम्ही गाडी बुक केली आहे? गाडी मी बुक केली रे. या ना, बसा ना, बसा. हा चल, सामान टाक. हा ते बॅग बरोबर कन्फ्युजन झालं. बॅग आणि तुम्ही सेम वाटलं. येऱ्या, तुला सामान आणि माणसामधलं फरक कळत नाही? सॉरी सगळं उचलून टाकतो आतमध्ये. नाही ये बॅगात टाक. हो अशी टाकतात बस रे. अहो ती छोटी बॅग तर होती म्हणून ठेवली. ती बरोबर बसली. बघा ना तुम्ही. बसा ना, बसा. या ना. हो काय करताय साहेब? काय करतो म्हणजे गाडीत बसलोय. अहो पण मागे बसू नका. एरिया,
मागेच बसून मी मस्त असं छान झोपणार आहे. उद्या माझा प्रयोग आहे नाशिकला. अहो साहेब तुम्ही जर झोपलात तर मला पण गाडी चालवताना पेंग येईल, मी पण झोपेन, ऍक्सिडेंट होईल. बसर तू रात्रीची सवारी घेतलीस कशाला? अहो पोटासाठी सगळं करावं लागतो. बसा ना तुम्ही पुढे बसा ना आपण गप्पा मारू छान. एक काम कर, तू इकडे साईडला गाडी लाव, 2 तास झोप, मग जाऊ आपण. अहो नाही साहेब, मी 3 दिवस झोपलो नाहीये, सतत राऊंडच मारतोय. आणि मी जर आता झोपलो ना तर 2 दिवस उठणार नाही. चालेल का तुम्हाला? नाही मी पुढे येतो. हा या पुढे या. थँक्यू साहेब. आपल्या गप्पांमध्ये ना रस्ता कसा जाईल कळणारही नाही. गाडी सुरू करू? हा गाडी सुरू कर. गणपती बाप्पा मोरया. उंदीर मामा की जय. एवढी चांगली दिलीस तू. अहो तुम्हाला सांगितलं ना 3 दिवस झोपलो नाहीये हो मी, त्याच्यामुळे सतत तशी पेंग येते, जांभई येतात. आपण गप्पा मारत जाऊया ना. मला सांगा तुम्ही हास्य जत्रेमध्ये काय करता? कॉमेडी करतो मी. अहो ते बाकीचे, तुम्ही काय करता? कॉमेडीच करतोय बसार तिकडे मी. हो है ना. अरे यार बुलगेरी मध्ये मी न सन्नी देवल एकच व्हॅनिटी शेर. अहो साहेब तुम्ही काय करताय? तुम्ही ते बुलगिरीचे किस्से नका सांगू, गुंगी येते किस्स्यांमध्ये. हो मग लगेच झोप येते. चालेल का तुम्हाला? नको नको ना, मग तेच तुम्हाला सांगतोय. आपण जाऊ आरामात जाऊ, काय टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे काय चघळायला आहे? म्हणजे गोळी च्युइंगम असं काय आहे का? काय मी यावरचा फरक वाटतो का रे? गोली चिंग इकडे फिरून गेलो यार. माझ्याकडे गोले आहेत. एक तर मी कसा बसा म्हणलं रात्रीचा माझा प्रयोग तिकडेच आहे. पचकन जाऊ ना पचकन येतो. वसर तुझं काय चाललंय? गोल्या बिल्या तर इकडे गोले द्यायला आलाय मी. बरं केळं तरी द्या. अहो माझ्या बायकोने डबा दिलाय, त्यातलं केळं द्या ना काढून. असं बोल ना वसाऱ्या, माझ्याकडे कुठं केलं आता एवढ्या रात्रीचं? बघा जरा केळं काढा. केळं खाल्लं ना की माझी झोप उडेलो. नक्की ना? लवकर सोडून द्या ना. अरे एक सेलिब्रिटीवर तू काय काही फालतूगिरी करायला? अहो आता मी जर सोडलो तर स्टेरिंग तुम्हाला सोड. मग तेच तर सांगतो तुम्हाला, केळं द्या ना सोडून. देतो. आता मी स्टेरिंग वरचे हात सोडून कसं केळं खाऊ? हात सोडून असं तेच तुम्हाला भरवा ना. लयच लाड चालले था तुझ्या वसाऱ्या. आता माझी जरा झोप उडायला लागली आहे हळूहळू. गुड. आलू तिकडे समोर पण बघ वसाऱ्या. चांगले म्हणजे मी बघतो, काय काळजी करू नका. बस मजा आली. मजा आली ना? नको हे बस झालं. ब्रेक कशाला मारलास बस? अरे केळ्याचं साल का फेकलं? केळ्याचं साल का फेकलं? तू बोलच ना बस झालं म्हणून केळ्याचं साल फेकायचं? केळ्याचं साल मला हवंय आत्ता. केळ्याचं साल तुला कशाला पाहिजे? मला हवंय. मला केळ्याच्या साली जमवण्याचा छंद आहे. लोकांना तिकीट जमवण्याचा छंद असतो, मला केळ्याच्या साली जमवण्याचा छंद आहे. मला केळं हवं, साले हवं आत्ताच्या आत्ता. कसला छंद आहे तुला? मला केळ्याची साल हवी, त्याशिवाय गाडी पुढे जाणार नाही. मला केळ्याची साल हवी आत्ताच्या आत्ता. सर आता लय लांब गेले केळ्याची साल. आणा. लय फास्ट गारे येतात तिकडून. नुसत्या वाऱ्यावर एवढी ओव्हर ऍक्टिंग केलीत. जा साल घेऊन या. मला साल आणल्याशिवाय गाडी पुढे जाणारच नाही. सऱ्या कवरी कुत्री माझ्या मागे लागली माहितीये. एधर केल
एवढी मेहनत करून केलं आणले बसारा झोपलाय हा. हॅलो केल्याची सार हॅलो केल्याची साल आणली ना वसार तिकडं कवर कुत्र मागे लागले माहिती कुत्र्याची मला जाम भीती वाटते. केळीची साल कशाला आणली सर तूच बोलस ना केलीची साल नाही तर गाडी पुढे नाही जाणार. अहो मी ते झोपेत बोललो असेल प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ नका माझ्या. मग याचं काय करू मी इकडे काय फालतू माणूस आहे. जाऊया ना पुढे आता. रमत नाही नाही ते अचानक डोळा लागला खरं पण आता तुम्ही काही काळजी करू नका. टेन्शन नाही बोलू अहो टेन्शन नका घेऊ साहेब. रेकॉर्ड आहे माझा रेकॉर्ड. 20 वर्ष राऊंड मारतोय मी. अशी एकही ट्रिप नाही झाली ज्याच्यात ऍक्सिडेंट झाला नाही. ऍक्सिडेंट होणार म्हणजे होणारच. हे रेकॉर्ड आहे वासाड्या. पण तुम्हाला सांगितलं ना काळजी करू नका. एवढी ऍक्सिडेंट झाली पण मला सध्या खर्चटलं पण नाही कुठे. आणि माझ्या बाजूचा पॅसेंजर ऍक्सिडेंट नंतर मोठा माणूस झाला फेमस माणूस झाला. कसं काय अहो सांगतो काय तुम्हाला. कालच मी माझ्या एका जुन्या पॅसेंजरच्या चित्र प्रदर्शनाला गेलो होतो. पेंटर आहे तो. काय भव्य भव्य चित्र काढतो. केवढा मोठा फेमस आहे माहितीये. पायाने चित्र काढतो. ऍक्सिडेंट मध्ये हात गेले ना त्याचे. मग तू कशाला गाडी चालवतोस. तू साईडला लावून मी जातो चालत. असं तुम्हाला वाटतं पण तो भर चित्र प्रदर्शनात माझ्या पाया पडला. मला म्हणाला साहेब आज तुमच्यामुळे मी हे दिवस बघतोय. आतापर्यंत मी हाताने चित्र काढत होतो कोण कुत्र विचारत नव्हतं. माझे ऍक्सिडेंट झाले हात गेले आता मी पायाने चित्र काढतो अख्खं जग विचारतं मला. असं माझे पॅसेंजर फेमस होतात. गाडी थांबव. कशाला गाडी थांबव. अहो थांबा तुम्हाला नाशिकला जायचंय ना. नाही नाशिकला जायचं मी चालत जातो. अहो थांबा. अहो ऐका अहो साहेब मी तुम्हाला सोडतो ऐका माझं. अजिबात मला जायचं मी चालत जाईन. थांबा. अजिबात ना मी चालत जातो. अहो ऐका माझं साहेब या आतमध्ये या. मला नाही मी चालत जातो. बरोबर ते तुमचं नाशिक तुम्ही जा मी एकटाच जाईन आता चालत चालत. ठीक साहेब 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 ब्रेक फेल झाले. साहेब रांगा साहेब साहेब गाडी बसली वाचवा. ऐका माझं. मोरे हो आता आपण आहे ना जंगलाच्या कोर एरिया मध्ये आलेलो आहे. होय काय म्हणजे एकदम डीपेस्ट फॉरेस्ट मध्ये. वर बघा सूर्य तळपून राहिलेला आहे. होय रे. हे नवीनच सांगितलं मला. काय गंमत करतायत. गंमत काय सूर्य तळपतो काय दिसत नाही मला. म्हणजे सूर्य तळपतोय पण उन्हाचे चटके लागतायत का. अजिबात नाही कारण वातावरणात गारवा आहे. हो नुकताच पावसाळा संपलेला आहे आणि हा सीजन आहे ना हा व्याघ्र दर्शनासाठी बोलता भारी आहे बुवा. तुम्ही जेव्हा आग्रह केला ना की आत्ताच यायचं तेव्हाच माझ्या ध्यानात आलं की तुम्ही अस्सल निसर्गप्रेमी आहे बुवा. कसले डोंबल्याचे निसर्गप्रेमी. माका वाघ बघूचो होतो मी अंका बोलले माका वाघ बघूचो. माझ्या बापाशीन पैसे दिल्या ना म्हणून आम्ही हैसर इलो. नाही तर तो कसला आणताय माणूस. अरे घरात एवढा वाघ असताना जंगलातला वाघ बघायची गरजच काय. काय बोलताय ते. स्वतः वाघ म्हणतात. हिम्मत बघा माणसाची. सदरा काढून बघा त्यांचा. पाठीवर पट्टे पण आहेत त्यांच्या. परवाच आईनं पट्ट्याने झोडपून काढलाय त्यांना. हे वसाड्या त्याच पट्ट्याने तुला झोडून काढी ना सांगून ठेवतोय. मी पण तुम्हाला तुडवून काढी. मला तोडतोस. घाबरतो काय. भांडाभांडी कशा करतास. मारामारी तरी करा. खाली उतरा. नाही त्याला सोडणार नाही. मी पण सोडत. शांत राहा. जीपच्या खाली उतरू नका. आजूबाजूला वन्य प्राणी आहेत डायरेक्ट झडप घालतील आणि घेऊन जातील तुम्हाला. काहीतरी आपलं जीप मध्ये तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहे. आणि हे बेटा तुझे वडील आहेत ना वडिलांशी असा बोलतो का रे तू. तो वासाड्या त्याच लायकीच आहे. कोणाची लायकी काढतोस तू. वहिनी
सांगा ना त्याला शांत त्याला राहायला. गपरव ना. तू काही काम धंदे नाही. आणि ऐका घरचे झगडे घरीच ठेवा ना. आता जंगलात आले ना तुम्ही, वन्य प्राण्यांना शांतता हवी असते. तुम्ही शांत राहिले ना तर तुम्हाला ते दिसतील, नाही तर काहीच दिसणार नाही. बरं, पण समजा काही दिसलं नाही तर आम्ही भरलेले पैसे तुम्ही आम्हाला रिटर्न द्याल? नाही नाही नाही, रिटर्न पॉलिसी नाही आमची. मग व्याघ्र दर्शन कसला मासनाचा? अरे व्याघ्र दर्शन म्हणजे दिसला पाहिजे, वाघ दिसला पाहिजे. हे बघा, वाघ दिसेल याची 100% गॅरंटी नसते ना, म्हणून. मग जमलं तर व्याघ्र दर्शन असं म्हणा ना. हो, झाडी झुडपा काय आमच्या गावाला कोकणात पण बघायला मिळतात. ऐका ऐका, शांत राहिले तुम्ही तर कदाचित वाघ दिसेल. होय ना? हा, शांत राहा. के बाय माझे. आता काय झाला? वाघा खाऊ काणूचाच रावला. वाघाला काय खायला आणणार होते तुम्ही? काय नाही, पोटात हलकाचा कुरमुरे, चणे, शेंगदाणे, काहीतरी वेफर बिफर. असं वाघ दिसलं की ये बाबा ये, का रे ये माझं बाय तिघे असं करू गावला असता ना. गाठातलं माकड येते, ये 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 वेपर्स का. नाही आपलं असं. वेपर सोबत तुमचा हात पण खाल्ला असता त्याने. बापरे. आणि हात खाता खाता हे काय आलं मध्येच, म्हणून वेपर थुंकले असते. शांत राहा, शांत राहा, शांत राहा. मी सांगतो तसं करा. आता इथून पुढे 15 मिनिटं कोणी काहीच बोलणार नाही. मग पुढे स्किट काय एक्सप्रेशन वर करायचा? जमल तुम्हाला? आम्ही करू काहीतरी. वसाडे तुला जमणार आहे? मोरे तुमचे डायलॉग सोडले, तुमच्याकडे काय डोंबलंय? सगळे एक्सप्रेशन तर एकटा देतो, कारण त्याची डायलॉगची बॉम्ब आहे. माझा काय? तुमची मालवणीशी झोंबी थांबली तर तुम्ही एक्सप्रेशन द्याल ना. आणि आता तुम्ही कोल्हापुरीशी कुस्ती खेळणार आहे म्हणे. बघा ऐका, शांत राहा, शांत राहा एकदम. ऐकला आवाज? ऐकला तुम्ही? हे काय करून राहिले तुम्ही? ते आम्ही गावाला रात्री भांडणाला जातो ना, तर अशाच कुकऱ्या देताव का नाही? मागा वाटतं आपल्या गावातलं कोणतरी इला असतं. कोणतं? ओ परब्या, ओ भजना घेतो काय? नाही नाही, तू पुढे जा, मी नंतर येतो. अरे अरे काय चालू आहे तुमचं? आता कोण इला असतं आणि खैचं भजन ठेवलं? काय माहिती. अरे शांत बसा ना. तो कोल्हा आहे, तुमच्या कोकणातला कोणी नाहीये. कोल्हा आहे का? कुकारी सारखा आवाज. नका पुकारे देऊ इथे. बोललो असं. शांत बसा प्लीज. शांत राहा. शांत राहिले तर वाघ दिसेल ना तुम्हाला. म्हणजे शांत राहिले तर आम्हाला वाघ दिसल? आता मी तेच सांगितलं ना. मी काय म्हणतो, आतापर्यंत तुम्हाला किती वेळा वाघ दिसलाय? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय हो? म्हणजे महिन्यात 2-4 वेळा तरी बघितला वाय काय? आवाज कमी करा. नाही मला कसा दर अमावश्याला वाघ दिसतो का नाही? दर अमावश्याला? हो बापरे. मला आवाज पण देतो. हे परब्या, हे परब्या असा आवाज पण देतो वाघ. अहो काय, आमच्याकडचा सुनील वाघ आहे ना, सुनील वाघ, तो नारळाच्या झाडावर ना पडला आणि तिथंच गचाकला का ना. काय समजलं? तो दिसतो तुम्हाला? म्हणजे काय, पण काय आहे, आपण ना सगळ्या गोष्टी पाळलेल्या ना की आत्मा आपल्याला त्रास देत नाही. अरे बापरे. हो, नाही त्रास देत? अजिबात नाही. काय करता तुम्ही असं? म्हणजे कसं आहे, त्याला तंबाखू मागितला ना तर तंबाखू द्यायचा, पण त्याला चुना नाही द्यायचा. आणि चुना दिला तर तो मलून नाही काय खाय, त्याला फुटमलत ठेवायचा. काय समजलं? बरं 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 ठीक. आणि चाय मागितलं ना ते कोपात न द्यायची. कोप? कोप. अच्छा, कप कप प्यायच्या कप. त्याला बशी नाही द्यायची. का बरं? बशी दिली तर बशीत टाकून पीत नाही. कोप दिला तर तोंड नाही घालतलो, भासताला नाही. बरं बरं ठीक आहे. आणि हल्ली ना आजकाल ना मी खिशात लिंबू ठेवल्याशिवाय घराच्या बाहेरच पडत नाही. मग तुमचा वाघ येऊ नाही तर भूत येऊ, मी अजिबात घाबरत नाही. हे बघा, वाघ आला ना तो तुम्हाला खायच्या आधी तुमच्यावर लिंबू पिळेल. हो काय? पण वाघाचा पंजा असा असतो ना, मग अशा पंजाने लिंबू पिता येईल त्याला? आणि मग बी कशी काढणार मग लिंबातली? असं बी काढू शकतो, अशी काढेल ना, तो नक मोठी असतात त्याची. पण मग लिंबू कसा पिळणार? अरे तुम्ही बाय ना वांधर मारू वांधर. मी फक्त एक्झाम्पल दिलं ना रे. तू काय आला शब्दशा घेतो?
वहिनी सांगा त्याला शांत करा नाही बापरे, तर गेल्या, सांभाळून. काय हो विचारतोस? काहीतरी आपलं पण काय हो दादानू काय नाही तुम्ही म्हणताच तसा तुमचं वाक पण काय आंबट शौकी ना काय यांच्यासारखं कशावरून नाही त्या का आंबट खाऊ का आवडतं अजून काय काय हो आवडतं आवडतं त्याला आंबट आवडतं लोणचं आणायचं असतं त्याला खायला काय सांगता आधी सांगितलं असतं कैरीचं लोणचं घातलंय घरी. आणलं तरी असतं कसला आवडता मिरचीचा आवडतं काय त्याला शांत राहा वाघ बघायचं आहे ना शांत राहा ना मग शांतच आहोत आम्ही कुठं बोलतो बिलकुल शांत बडबड बडबड हे पण नका बोलू म्हटलं बंद ठेव बघितलं अरे दाढी टोचते ना प्राण्याची चाहूल आहे साप आहे तो हा साप आहे हा मग आवाजावर ओळखला मी त्याला कुठल्या जातीचा आहे तो आणि मी गावाला साप पण पकडतो का नाही बर बर ठीक आहे साप कसा पकडतात माहिती तुम्हाला नका सांगू नाही ऐका ना मस्त पकडण्याची आयडिया तर घ्या एवढी लांब काठी घ्यायची त्याला असा तंबूच बांधायचा आणि गल लावायचा आणि त्याला गांडूळ लावायचा आणि असा बिळावर सोडायचा ए परब्या साप असा पकडतात मग खेकडा काय फण्याला धरून पकडतात अच्छा म्हणजे खेकडा असा पकडतात का अच्छा अच्छा मग तो लांबच्या लांब असतो त्याला साप म्हणतात का मला वाटलं तिरका तिरका चालतो त्याला साप म्हणतात तिरका तिरका चालतो तो पुष्पा झुकेगा नाही काय बाय माझे काय चालू आहे हे काय पुष्पा काय साप काय गांडूळ काय गप्प बसा ना थोडस नाही मी काय म्हणतो तुम्ही ना माझ्या गावाला चला मी तुम्हाला साप दाखवतो तुम्ही इथे वाघ बघायला आले का मला साप दाखवायला आले आणि मला सापच बघायचा असेल तुमच्या गावाला काय आला येऊ इथे पण साप असतात अच्छा साप आहे इकडं हो मग वाघ यायच्या अगोदर मला धामण तरी दाखवा माझ्या बापाची नोकर आहे ती धामण असा आवाज दिल्यावर येईल नाही आमच्याकडे येते ओरडल्यावर येते आधी येते मग आम्ही ओरडतो धामण धामण नका ना नका ना फालतूपणा करू मा डोकं फिरतंय ना हो असं नका करू तुम्ही तुमच्या लक्षात येत आहे का तुम्ही वाघ बघायला आले वाघ सोडून इथे सगळं चालू आहे तुमचं नाही वाघ तर बघूच आहे माका ना तो हो दादा नु माका तो बेमट्या वाघ बघूच आहे बेमट्या वाघ दिसत काय बेमट्या नसतो तो बिबट्या असतो वहिनी बिबट्या हा बिबट्या असतो काका काय वसाडा ना आम्हाला कधी कुठे घेऊन गेला नाही म्हणून आम्हाला काय माहिती नाही तुम्ही आम्हाला ना तिच्या वाघ दाखवा कुठला तिच्या वाघ अरे तिच्या अरे तो वाघ नसतो तो चित्ता असतो आणि आपल्या देशातले चित्ते ना कधीच संपले या वर्षी आपण दुसऱ्या देशातून 7 चित्ते मागवलेले आहेत 7 आहेत मग त्यातले 2 तरी दाखवा 7च्या 7 नको 2 अंदाज येईल 7 कसे या जंगलात नाही आहेत ते नाही मग कुठे आहेत? मध्य प्रदेशच्या जंगलात आहेत मग चला तिकडे जाऊ इथे काय करतो आपण गाडी फिरवा डोकं फिरलेलं आहे तुझं याला काय अक्कल आहे का नाही कुठे बी गाडी फिरवा नाही ते काय घबरत अक्कल आहे तुला काही पण बोलतो तुमचाच पोरगा आहे तो आणि तुमच्या पण मेंदूत किडे पडलेले इतक्या वेळचं सांगतोय शांत राहा समजत नाही का तुम्हाला चिडू नका ना चिडू नका काय चिडू नका व्याघ्र दर्शन दाखवतो आणि चिडता बघा शांतता ठेवा तेव्हा आम्हाला वाघ दिसेल ना तुम्ही राहू देताय शांत मी एक आयडिया देऊ काय तुम्हाला नका देऊ ना ऐका ना मी ऐका काय सांगतो दत्तूला ना दत्तूला आपण खाली सू करायला उतरवूया तो सू करायला तिथं थांबला की तुम्ही गाडी रिव्हर्स घ्या म्हणजे त्याला येऊन वाघ पकडील आपल्याला वाघ पण बघायला मिळेल आणि शिकार पण बघायला मिळेल तू बाप येणार त्याचा स्वतःच्या पोराला वाघाच्या तोंडी देतो चिवट आहे तो वाघाच्या तोंडात कसा सुलकन बाहेर येईल तो माहिती आहे कसा बाहेर येईल वाघान खाल्ला ना तर सगळं केस ना त्याच्या घाशात अडकतील घाशात अडकतील ना उतर उतर इकडून उतर काय काय वाघ खाणार नाही आम्हाला व्याघ्रदर्शन बघायचं काही करत नाही असं काय करता बघू द्या आम्हाला असं काय करता उतरा नाही ऐका ना ज्या काही नाही करत झाली तुमची हडे असतो लोक आहे हो तिकडे असतील तो बघा तिकडे जा झुडपात जा कुठे बी जा कुठे इकडे लिंबू पिळा त्याच्यावर ऐका